26 डिसेंबर ही लास्ट डेट आहे. तुमचे जे कन्फ्युजन आहे ते दूर करायचा प्रयत्न करू. ॲक्च्युअली महाजन को टेक्निशियन 3 मध्ये बराच गोंधळ आहे. CSRचं अजूनपर्यंत बऱ्याचशा जणांना क्लिअर नाही आहे. टाईम अँडवरचे 1 किंवा 2 प्रश्न आरामात राहतील किंवा जास्त सुद्धा राहू शकतात. सगळ्यात जास्त प्रश्न तुम्हाला दिसतील ते म्हणजे आरशातील प्रतिमा ओळखा आणि पाण्यातील प्रतिमा ओळखा. आपल्या टेस्ट सिरीजमध्ये सगळं डिझाईन करतोच आहे सगळं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जे काही आता रिक्रुटमेंट किंवा भरता येत आहे, इलेक्शनच्या आधीच याची सुरुवात झालेली होती. यामध्ये सध्या आपण ज्याची खूप आतुरतेने वाट बघत होतो त्यामध्ये महाजेनको म्हणजे महानिर्मिती, MSCBच्या ज्या 3 कंपन्यामध्ये विभाजन झालं 2005 नंतर, त्यामध्ये महावितरण, महापारेषण, महानिर्मिती. यामध्ये महानिर्मितीमध्ये JEEच्या वॅकन्सी ऑलरेडी 1-1.5 वर्ष आधी येऊन गेल्या. आता त्यांनी ITI बेसवरच्या विविध ट्रेडसाठी म्हणजे 12 ते 14 ट्रेड्स आहे, तर त्या ट्रेडसाठी टेक्निशियन 3 म्हणजे तंत्रज्ञ 3 पदासाठी डायरेक्ट भरती काढलेली आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस नाही आहे, डायरेक्ट भरती आहे. पेमेंटसुद्धा 50च्या घरामध्ये कमीत कमी पेमेंट आहे, त्याच्यावरच राहील. ठीक आहे, तर अतिशय चांगली संधी निर्माण झाली आहे ITI विद्यार्थ्यांसाठी. आता फॉर्म सबमिशन सुरू आहे. आपलं जे काही आपले चॅनल आहे, इंजिनियर अमोल चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे, त्यावर आपण जास्तीत जास्त माहिती त्याबद्दल भरपूर दिलेली आहे. एक्झाम पॅटर्न असेल, सिलेबस असेल, बुक्स असेल. परंतु बरेचसे विद्यार्थी आता नवीन जुळलेले आहे. जे विद्यार्थी आता नवीन आपल्याला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला किंवा मग पहिल्यांदा व्हिडिओ बघितला असेल त्यांना ही माहिती नसते, तर त्या अनुषंगाने काही माहिती आपण वरच्यावर द्यायचा प्रयत्न करतो आहे. आणि प्लस आपला टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल, त्यावरसुद्धा आपण बरेचसे अपडेट द्यायचा प्रयत्न करतो. आणि आता आपली वेबसाईटसुद्धा आहे www.engineeramol.com. स्पेलिंग व्यवस्थित टाकायचं. गुगलवर तुम्ही टाकलं तर तुम्हाला डायरेक्ट आपली वेबसाईट येईल. त्यामध्ये सुद्धा महाजेनकोचं आपण माहिती दिलेली आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथून तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आता महत्त्वाचं म्हणजे बघा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन आहे, कारण आता फॉर्म सबमिशन सुरू आहे. 26 डिसेंबर ही लास्ट डेट आहे. त्या लास्ट डेटच्या आधी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. रिसेंटली आपण फॉर्म सबमिशनचा व्हिडिओसुद्धा दिलेला आहे, तर त्यामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओमध्ये सगळं सांगितल्यानंतरसुद्धा परत विद्यार्थी मित्र तेच प्रश्न विचारतात, त्यामुळे त्यावर उत्तर देण्यासारखं काही नसतं. आणि काही व्हॅलिड कमेंट असतात त्यावर उत्तर देऊ. आणि प्लस आपला ॲप आहे इंजिनियर अमोल, आपला ॲप आहे, त्यावर आपण कोर्ससुद्धा दिलेला आहे. महाजेनको टेक्निशियन 3चा रेकॉर्डेड बॅच आहे. आधी लाईव्हमध्ये होती, आता ते रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुम्हाला अवेलेबल होती आहे. अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचा आणि महाजेनकोला डेडिकेटेड असा तो कोर्स आहे. असं नाही की 2 वर्ष आधी 3 वर्ष आधी रेकॉर्ड करून ठेवला आणि आता तुम्हाला देतो, असं नाही आहे. फक्त महाजेनकोसाठी डेडिकेटेडली आपण तो कोर्स ठेवलेला आहे. तो तुम्हाला महावितरण, महापारेषणच्या नॉन टेक्निकलसाठी सुद्धा कामात पडतो आणि प्लस बाकीच्या एक्झामसाठी सुद्धा ITI लेवलला तो कामात पडतो आणि प्लस डिप्लोमा लेवलला सुद्धा तो कामात पडेलच. ठीक आहे, तर ॲपवर सुद्धा चॅटबॉक्स आहे. तुम्ही चॅटबॉक्समध्ये सुद्धा मला कमेंट करू शकता. त्यावर जर कमेंट केलं तर मी तुम्हाला लवकर रिप्लाय देऊ शकतो, कारण त्यावर कमेंट थोडे कमी असतात. यूट्यूबवर जे कमेंट असतात ते खूप जास्त असतात. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही तुमचे जे कन्फ्युजन आहे ते दूर करायचा प्रयत्न करू. सगळ्यात पहिलं कन्फ्युजन बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं आहे की एक्झाम पॅटर्न काय आहे. कारण की आत्ता मला रिसेंटली एका व्हिडिओमध्ये 2-3 दिवसाआधी एका विद्यार्थ्याची कमेंट होती महाजेनको रिलेटेड, की सर महाजेनको टेक्निशियन 3चा एक कोणते तरी सर आहे म्हणे यूट्यूबवरचे, त्यांनी वेगळाच काहीतरी सिलेबस सांगितलेला आहे, किंवा मराठी राहील, इंग्लिश राहील, GK राहील. असं काहीही नाही आहे महाजेनको टेक्निशियन 3मध्ये. ते जे सिलेबस आहे ते MPSCचं असेल किंवा आणखी कशाचं तरी असेल. परंतु असं गोंधळात पडू नका किंवा विनाकारणच्या चुकीची माहिती घेऊ नका. महाजेनको टेक्निशियन 3चा 2019चा जर रेफरन्स घेतला तर त्यामध्ये फक्त ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगमध्ये वर्बल आणि नॉन वर्बल बस. ॲप्टिट्यूड म्हणजे अंकगणित, आपण जे मराठीमध्ये अंकगणित ज्याला म्हणतो, ते 25 प्रश्न 25 मार्क. त्यानंतर रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्तामध्ये 25 प्रश्न 25 मार्क नॉन वर्बल आणि 25 प्रश्न 25 मार्क वर्बल, असं एकंदरीत ते सिलेबस राहतं. ठीक आहे, 75 प्रश्न 75 मार्काचा हा पेपर राहतो. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि 90 मिनिटाचा वेळ आहे, म्हणजे 1.5 तासाचा हा वेळ आहे. सरळ स्पष्ट भाषेमध्ये असं सिलेबस तुम्हाला राहणार आहे किंवा असं तुम्हाला एक्झाम पॅटर्न राहणार आहे. ठीक आहे, 75 पैकी जेवढं तुम्ही स्कोअर कराल, ठीक आहे, तेवढं तुमचं तिथे मेरिट लिस्ट लागेल. ठीक आहे, प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी जे आहे त्यांचं काहीतरी 100 मार्काचं आहे, म्हणजे 75 प्लस त्यांचे 5-5 मार्क, ते असं काहीतरी त्यांनी दिलेलं आहे. ॲक्च्युली महाजेनको टेक्निशियन 3मध्ये बराच गोंधळ आहे. भरपूर रिझर्वेशन त्यांनी दिलेले आहे. आउटसोर्सिंगचं आहे, अप्रेंटिसचं आहे 10%. त्यानंतर प्रगत कुशल प्रशिक्षणार्थीचं वेगळं सेक्शन दिलेलं आहे 180-180चं. BTR आहे. त्यानंतर तुमचं CSRचा एक वेगळाच मुद्दा आहे. CSRचं अजूनपर्यंत बऱ्याचशा जणांना क्लिअर नाही आहे, परंतु CSRचा मुद्दा थोडा सेन्सिटिव्ह असल्यामुळे आणि त्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय आम्हीसुद्धा त्यावर बोलू शकत नाही. परंतु तुम्ही कुठलंही रिझर्वेशन असो, तुम्हाला अभ्यास करणे भाग आहे आणि तुमचा स्कोअर करणे भाग आहे. तुमचं रिझर्वेशन आहे म्हणजे तुम्हाला काय पूर्ण त्याचं काय सिलेक्ट करणार नाही आहे, तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये यायचं आहे. मग तुमचं जे रिझर्वेशन आहे त्याचा तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे,
तर मित्रांनो, हा एकंदरीत एक्झाम पॅटर्न आहे आणि सिलेबस जर म्हणाल तर सिलेबस ऑलरेडी आपण दिलेला आहे. त्याच्यामध्ये आजच्या ज्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत, ज्यावर तुम्हाला भर द्यायचा आहे आणि त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, त्या रिलेटेड सांगतो आहे. तर बघा मित्रांनो, ॲप्टिट्यूडमध्ये 25 प्रश्न 25 मार्क आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, महत्त्वाचं म्हणजे जे बेसिक बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार असतो त्यावर प्रश्न राहतील. त्याच्यानंतर तुमचं ट्रेंड रिलेटेड म्हणजे हे ITA बेसिसवरचे किंवा MPSCचे क्लास 3 जे असतं त्या रिलेटेड तुमचा अभ्यास पाहिजे, जास्त हा लेवलचा अभ्यास करायचा नाही. आणि पेपरची जी लँग्वेज आहे ती इंग्लिश आणि मराठी यामध्ये, हिंदीमध्ये पेपर येणार नाही, इंग्लिश आणि मराठीमध्ये त्यांनी ते डिक्लेअर केलेलं आहे नोटिफिकेशनमध्ये. ठीक आहे. ट्रेनवरचे प्रश्न राहतील. त्यानंतर तुमचे टाईम अँड वर्कचे 1 किंवा 2 प्रश्न आरामात राहतील किंवा जास्तसुद्धा राहू शकतात. पर्सेंटेज प्रॉफिट अँड लॉस, पर्सेंटेज शेकडेवारी नफा आणि तोटा यावर 2 ते 3 प्रश्न राहतील. त्यानंतर इंटरेस्ट, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज दोन्ही राहू शकतात. सरळ व्याजाचे प्रश्न जास्त राहू शकतात. साधारण 3 ते 4 प्रश्न यावर सुद्धा राहू शकतात. पार्टनरशिपवर प्रश्न राहणार आहे. 2 ते 3 प्रश्न पार्टनरशिपवर राहतील. ठीक आहे. त्यानंतर रेशिओ अँड प्रपोर्शन म्हणजे गुणोत्तर प्रमाण वगैरे आणि मिश्रणे यामध्ये सुद्धा राहतील. हे थोडेसे किचकट आहे. ॲप्टिट्यूड बऱ्याचशा विद्यार्थ्यांना किचकट जाते, ITIच्या विद्यार्थ्यांना मुख्यत्वे. तर त्याची प्रॅक्टिस जास्त करा. मी नंतर तुम्हाला बुकसुद्धा सांगणार आहे. त्यानंतर तुमचं भूमिती रिलेटेड, जॉमेट्री रिलेटेड, सर्कल वगैरे किंवा एरिया वगैरे यावर प्रश्न राहू शकतात. रिजनिंगमध्ये बघा, जे महत्त्वाचे आहे तुम्हाला सांगतो. आधी वर्बल रिजनिंग सांगतो. वर्बल रिजनिंगमध्ये तुम्हाला ब्लड रिलेशन यावर प्रश्न 2 ते 3 प्रश्न आहेत. सिलोजिझम यावर 2 ते 3 प्रश्न आहेत. कमीत कमी पझल टेस्टवर कमीत कमी 5 प्रश्न राहतीलच. जसं सिटिंग अरेंजमेंट आहे, क्लासिफिकेशन आहे, टीम सिलेक्शन वगैरे आहे, तुलना आहे, कंपॅरिझन वगैरे, जसं वय, उंची, त्यानंतर वजन वगैरे याचं तुलना वगैरे असते. डायरेक्शनल सेन्स म्हणजे दिशाज्ञान चाचणी वगैरे, दिशेचा प्रश्न 2 ते 3 प्रश्न ते राहतील. त्यानंतर कंपॅरिझन वगैरे, कोडिंग डिकोडिंग वगैरे ते सगळं राहणार आहे. क्लॉक आणि कॅलेंडरचा 1-2 प्रश्न राहीलच. ठीक आहे. त्यानंतर लेटरची जी सिरीज असते, अल्फाबेटची सिरीज वगैरे, ते 100% 2 ते 3 प्रश्न आहे. नंबर सिरीजचे प्रश्न आहे. त्यानंतर ऑड मॅन आउट म्हणजे वेगळा जो आहे तो ओळखा, असं सुद्धा राहणार आहे. त्यानंतर नॉन वर्बल रिजनिंगमध्ये जे प्रश्न आहेत त्यामध्ये तुम्हाला 25 प्रश्न 25 मार्क आहे. त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न तुम्हाला दिसतील ते म्हणजे आरशातील प्रतिमा ओळखा आणि पाण्यातील प्रतिमा ओळखा. साधारण 5 ते 10 प्रश्न तुम्हाला यावरच दिसतील 10 मार्कासाठी. त्यानंतर तुमचं पेपर फोल्डिंग, पेपर कटिंग वगैरे. त्यानंतर तुमचे आकृती ओळखा, आकृतीचं जे 3 आकृत्या दिल्या असतात, चौथी ओळखा, किंवा मग तुम्हाला त्याच्यानंतरचं जे नेक्स्ट स्टेप आहे ते तुम्हाला सांगायची असते. आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये सगळं डिझाईन करतोच आहे सगळं. ठीक आहे. तर हे 4-5 याच्यामध्ये आहे. नॉन वर्बल रिजनिंगमध्ये जास्त पोर्शन नाही आहे. 3 ते 4 पॉईंट किंवा 7 पॉईंट असे आहे की ज्यावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, हा अभ्यास तुम्ही कराल कशातून? म्हणजे पुस्तकं तुम्हाला पाहिजे असेल किंवा तुम्ही घेतली असेल काही विद्यार्थ्यांनी. महावितरणचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा अभ्यास ऑलरेडी सुरू आहे. तर त्यामध्ये मी तुम्हाला 2-3 बुक इथे रेकमेंड करायचा प्रयत्न करतो. तर त्यामध्ये सचिन ढवळे सरांचं फास्ट ट्रॅक मॅथ्स, फास्ट ट्रॅक बुद्धिमत्ता येते, त्याचं तुम्ही रेफर करू शकता. त्यामध्ये हा सगळा सिलेबस आहे. ठीक आहे. बुद्धिमत्ता तर हे बुक आहे त्यांचं. बुद्धिमत्ता जर तुम्ही सचिन ढवळे सरांचं बघितलं तर हा बुक तुम्हाला मिळेल. आणि अंकगणितसाठी बघितलं सचिन ढवळे सरांचं ॲप्टिट्यूडसाठी तर हे बुक, याच्यामध्ये सगळं सिलेबस तुम्हाला कवर होऊन जाईल. ठीक आहे. या व्यतिरिक्त सतीश वैश्य सरांचं फास्ट ट्रॅक मॅथ्स, फास्ट ट्रॅक रिजनिंग तुम्ही यूज करू शकता. ते सुद्धा व्यवस्थित बुक आहे, चांगलं एक्सप्लेनेशन वगैरे दिलं आहे, सोल्युशनसुद्धा आहे. किंवा मग बाकीचे सुद्धा बुक येतात, परंतु क्लास 3 लेवलचे बुक रेफर करा. क्लास 1 क्लास 2चे रेफर करू नका. ठीक आहे. जेनकोमध्ये लेवल खूप हार्ड येत नाही, खूप टफ लेवल येत नाही, मॉडरेट लेवल येते आणि इझी लेवल येते. ठीक आहे. यामध्ये एकच असते मित्रांनो नॉनटेकमध्ये की तुम्हाला वेळ जास्त लागतो. ॲक्च्युली इथे 75 प्रश्न 90 मिनटं म्हणजे बऱ्यापैकी वेळ दिलेला आहे, परंतु तरी वेळ लागतो ITIच्या विद्यार्थ्यांना. त्याच्यामुळे प्रॅक्टिस जास्त करा, खूप जास्त प्रॅक्टिस करा. तुम्ही आधी शिकून घ्या, त्याचे व्हिडिओ बघा जर यूट्यूबवर अवेलेबल असेल तर. काही जणांनी कोर्सेस घेतले असेल तर कोर्सेस थ्रू समजून घ्या आणि नंतर त्याची प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त. तर या रिलेटेड आपला ॲप आहे इंजिनिअरमोल ॲप. त्यावरसुद्धा आपण महाजनको टेक्निशियन 3चा डेडिकेटेड कोर्स टाकलेला आहे. तर त्यामध्ये आपण 1 वर्ष व्हॅलिडिटी दिलेली आहे. 1 वर्षापर्यंत तुम्ही कधीही कुठलाही व्हिडिओ किती वेळा रिपीटेड बघू शकता. आधी तो लाईव्हमध्ये होता स्टार्टिंगमध्ये, आता रेकॉर्डेड फॉर्ममध्ये व्हिडिओज अवेलेबल आहे. आणि फ्रेश कोर्स आहे महाजनको टेक्निशियन 3चा, म्हणजे महाजनको टेक्निशियन 3साठी आपण स्पेशल तो केलेला आहे. भरपूर विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झालेले आहे. तर त्यामध्ये तुमचं सगळं सिलेबस महाजनकोचं तुम्हाला मिळून जाईल, वर्बल, नॉन वर्बल रिजनिंग आणि ॲप्टिट्यूड. ठीक आहे. आणि या व्यतिरिक्त बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मला आग्रह आहे किंवा कंप्लेंट आहे की सर टेस्ट सिरीज सुरू करा महाजनको टेक्निशियन 3ची. आतापर्यंत एक्झाम पॅटर्न फिक्स नव्हतं मित्रांनो, आता ॲड आल्यामुळे एक्झाम पॅटर्न हे फिक्स झालेलं आहे. त्याच्यामुळे आता आपण त्यावर काम करतो आहे. पुढच्या साधारण 8 दिवसात किंवा 4-5 दिवसामध्ये सुद्धा आपली टेस्ट सिरीज डिझाईन होऊन जाईल आणि तयार होऊन जाईल आणि ती सुरू होऊन जाईल. आणि ती डेडिकेटेडली महाजनको टेक्निशियन 3साठी राहील. 75 प्रश्न 75 मार्क, नो निगेटिव्ह मार्किंग याच फॉर्मॅटमध्ये ती टेस्ट सिरीज राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्र जे वाट बघत आहे त्यांनी फक्त 5-6 दिवस थांबा.
या आठवड्याच्या शेवटी किंवा नेक्स्ट वीकमध्ये ती लॉन्च होऊन जाईल. मग तुम्ही ती परचेस करू शकता. आपण त्याची फीससुद्धा कमी ठेवतो आहे. बऱ्यापैकी जे काही आहे मी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती सांगायचा प्रयत्न केलेला आहे. फॉर्म सबमिशन करताना चुका करू नका. बरेचसे विद्यार्थी गोंधळलेले असतात आणि मग चुका करतात. व्यवस्थित माहिती घेऊन मगच फॉर्म भरा. वाटलं तर रिपीटेडली व्हिडिओ ऐका. माझासुद्धा व्हिडिओ आहे यूट्यूबवर फॉर्म सबमिशनचा, फॉर्म फिलिंगचा, प्लस काही जे चांगले यूट्यूबर आहेत त्यांचासुद्धा व्हिडिओ आहे. तुम्ही कुठलाही रेफर करा, जेणेकरून तुमचं चूक होणार नाही किंवा पुढे तुम्हाला पस्तावायचं काम पडणार नाही. कारण आता जर चूक झाली तर पुढे तुम्हाला DVमध्ये ते रिजेक्ट करतात, कारण की तुमच्या चुका, कारण की कसं आहे की अल्फाबेटिकल चूक किंवा पर्सेंटेजमध्ये चूक, मार्कामध्ये चूक हे चालते, पण तू कॅटेगरीमध्ये चूक केली, एखादा सर्टिफिकेट तुमच्याकडे नाही आहे आणि तुम्ही तिथे यस केलं, अप्रेंटिस नाही आणि यस केलं, महाजनकोचं अप्रेंटिस पाहिजे, महावितरण महापारेषण चालत नाही किंवा आणखी कुठलं चालत नाही, तुमचा आउटसोर्सिंगचा, अप्रेंटिसचा किंवा कुठलाही अनुभव असेल तो महाजनकोचाच पाहिजे, प्रकल्प असेल तर महाजनकोचा असेल तरच तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. या बऱ्याचशा गोष्टी आहे, यांनी फॉर्म रिजेक्ट होतो. रिझर्वेशनचं जर तुम्ही बेनिफिट घेत असाल, फॉर एक्झाम्पल तुम्ही OBCचं बेनिफिट घेतलं आणि तुमच्याकडे नॉन क्रिमिनलच नाही आहे करंटचं, म्हणजे आता लेटेस्टचं, तर तुम्ही पुढे रिजेक्ट होता, डेफिनेटली रिजेक्ट होता. परंतु तुमचं नावामध्ये चुकलं आहे, मार्कामध्ये 2-4 मार्काचं इकडे तिकडे झालेलं आहे किंवा काही कुठेतरी अशा सिली मिस्टेक झालेल्या आहेत, तर त्या चालून जातात. ज्यावर सिलेक्शन डिपेंड राहते अशा गोष्टीमध्ये चुका करू नका, त्यांनी तुमचं पुढे रिजेक्शन होते 100%. त्याच्यामुळे चुका करू नका. आणि फॉर्म तुम्ही जर परत भरला असेल तर जो नेक्स्ट फॉर्म आहे तो तुमचा ॲक्सेप्ट होतो, पहिला फॉर्म ऑटोमॅटिकली रिजेक्ट होतो. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. या व्यतिरिक्त तुम्हाला काही कमेंट हे असतील, तुमचे काही प्रॉब्लेम असेल फॉर्म रिलेटेड, तर मला डेफिनेटली आपला जो फॉर्म सबमिशनचा व्हिडिओ आहे त्याच्या खाली तुम्ही कमेंट करा. फॉर्म सबमिशनचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, त्याच्या खाली तुम्ही कमेंट केली तर मी त्यावर सगळ्याचे उत्तरं मी काही जणांचे दिलेले आहे, काही जणांचे आता मी रिप्लाय देणार आहे त्यावर 1-2 दिवसामध्ये. ठीक आहे. हा चान्स परत येणार नाही. आणि आता 26 डिसेंबर ही लास्ट डेट आहे. जानेवारीच्या नंतर आय थिंक माझं असं ओपिनियन आहे किंवा माझं असं एक गेस आहे की साधारण फेब्रुवारीच्या आधी ही एक्झाम होणार नाही, फेब्रुवारी किंवा त्याच्या पुढे ती एक्झाम होईल. ती कधीही होऊ शकते. ठीक आहे. कारण की आता काही इलेक्शनची भानगड नाही आहे किंवा आणखी कुठलीच काही भानगड नाही आहे. त्याच्यामुळे जानेवारीमध्ये शक्यता फार कमी आहे, इतके लवकर एक्झाम घेणार नाही. परंतु आपण असं समजू की फेब्रुवारी किंवा त्याच्या पुढे ती एक्झाम होईलच. ठीक आहे. तर असे करतो मित्रांनो की बऱ्यापैकी तुम्हाला माहिती द्यायचा मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. काही कन्फ्युजन आणखी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण त्यावर वेगळा व्हिडिओ घेऊ, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन दूर होईल. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल, काहीतरी माहिती भेटली असेल, तुम्हाला बूस्टअप मिळालं असेल, मोटिवेशन मिळालं असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून बरेचसे विद्यार्थ्यांचे कन्फ्युजन दूर होतील आणि त्यांना बऱ्यापैकी महत्त्वाची माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला. आपला वेबसाईटसुद्धा आहे engineeringworld.com, यावरसुद्धा तुम्ही व्हिजिट देऊ शकता. त्यामध्ये आपण बरेचशा काही माहिती तिथे सिलेबस वगैरे डिटेलमध्ये टाकणार आहे, तर ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण ॲपची आणि वेबसाईटची लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही ते चेक करू शकता. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.